नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हुपरी पट्टणकोडोली इथले काही उद्योजक आणि त्यांचे कुटुंब दुबई ट्रिपला गेले होते. काही भाग फिरून झाल्यानंतर त्या ठिकाणी युद्धाचा वणवा पेटला होता. पण हे 23 जणांचे कुटुंब खासदार धैर्यशील माने, भारत सरकार, महाराष्ट्र शासन यांच्या विशेष सहकार्यामुळे आज हुपरी इथं सुखरूप परतले आहेत. ऐकूया त्यांच्याच तोंडातून आपबीती. 23 तारखेला काय सांगाल, दुबई यात्रेला तुम्ही गेला होता, परदेशी यात्रेला गेला होता. युद्धजन्य परिस्थिती झाल्यानंतर काय परिस्थिती होती? तिथे आमच्या लॉजच्या पुढेच असे 2-3 बॉम्ब पडले आणि तिथली भयानक परिस्थिती झाली. आम्हाला लॉजमधल्या लोकांनी सांगितलं बाहेर जायचं नाही आणि तिथल्या लॉजच्या लोकांनी आमची भरपूर व्यवस्था छान केली आणि बाहेर कुठं जाऊन दिलं नाही तिथं आम्हाला. आणि एवढंच इथे. खरं तर आम्ही दुबई आनंदाने फिरायला गेलतो. काही डोक्यात नव्हतं, मनात नाही. सेफेस्ट जगातली सेफेस्ट कंट्री म्हणून गेलतो. नंतर तिथे गेल्यानंतर त्यांची युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं 6व्या-7व्या दिवशी आमच्या लक्षात आलं की असं युद्धामुळे त्रास झाला. पण तिथे काय बॉम्बही पडत होतं, पण इथल्या लोकांचं बी फोन येत होतं. दुबईच्या सरकारला बी सहकार्य केलं, आपल्या इथनं भारत सरकारच्या बी सहकार्य केलं. त्यामुळे आम्ही सुखरूप पोहोचलो इथं. आम्ही सगळेजण 23 लोकांचा ग्रुप होता आमचा. आम्ही 23 तारखेला इथून मुंबईहून आम्ही दुबईला पोहोचलो 24 तारखेला संध्याकाळी. त्यानंतर आमचे 5 दिवस अतिशय आनंदात छान गेलं. देश कसा असावा ते दुबईसारखा असावा सर्वांना सांगावं वाटते. अतिशय सुंदर देश होता. पण त्यानंतर शेवटचे 2 दिवस फक्त आम्हाला टेन्शनमध्ये गेले. ठीक आहे, तरी पण आम्ही व्यवस्थित सुखरूप येऊन पोहोचलो. त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो आणि आमच्या सरकारने जे प्रयत्न केलं त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि तुमच्याही सर्व चॅनलचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. तिथे काय अशी जीवितहानी वगैरे झालेली नाही, जीवितहानी काही झाली नाही. फक्त आवाज आला, स्फोट झाला, काही हे पडले, पण जीवितहानी काहीही झालेली नाही. कसं वाटलं पूर्ण दुबई टूर झाल्यानंतर, ज्यावेळी तिथे युद्धजन्य परिस्थिती होती त्याच्याशी सामना करून तुम्ही परत भारतात आल्यानंतर तुमची परिस्थिती कशी होती? काय आम्हाला देवाच्या कृपेनं आम्हाला चांगली टूरवाली चांगली भेटली, त्यामुळे आम्हाला सगळे आनंद घेता आला. पण शेवटच्या दिवशी आम्हाला जरा ते बॉम्बस्फोट झाल्या, भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळं ते आम्हाला बाहेर सोडलंच नाही. त्याने टूरवाले जायच नाही म्हणाले, भीतीचं वातावरण आहे आणि आम्ही काय हे घेणार नाही, त्याची दक्षता घेणार नाही असं सांगितलं. त्यामुळे आम्ही थांबलो, सगळी एक जागी मिळून थांबलो. मग त्यामुळे आम्हाला ते जरा बरं वाटलं. घरची काळजी करत होते, खरं आम्ही काळजी करू नका, आम्ही हाय सुखरूप म्हणून असं सांगितलं. तसं काय आम्हाला वाटलं नाही. खरं हे होय नाही पाहिजे झालं सोडा, पण आम्ही 4-5 दिवस एन्जॉय केला. पण शेवट गोड हो असं वाटतंय सगळ्यांनी. खरं हे अशी परिस्थिती निर्माण झाली की भीती वाटायला लागली. समोर आम्ही 100 फुटावरती ते ड्रोन पडलेला बघितला होता. सलग 3 ड्रोन पडलं होतं. त्यामुळे भीती वाटायला लागली. मग सगळे एकत्र आलो, जमा झालो. सगळे म्हणले आता कुठं जायचं नाही, आपलं विश्रांती घ्यायची. मग मग त्यांचा पुढचा काय निर्णय येईल त्याच्या हिशोबाने आपण जायचं. मग सगळे म्हणले कॅन्सल केलं फिरायचं, आता आपण जायचं परत म्हणले. मग फ्लॅट आमचे होतेच, ठरलेल्या वेळेप्रमाणे होते. मग आम्ही सगळे कपडे आवरून सगळं गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथं बी ते आत जाताना एंट्री करताना तिथल्या सरकारने बी आम्हाला कुपन दिली. म्हणजे 25,000चे ते कुपन होतं आपल्या इकडच्या हिशोबाप्रमाणे. ते मला तर ते मग ते सगळे खर्च करा म्हणले. तिथं इथंच खर्च केला तर त्याचं काहीतरी होईल तुम्ही. मग तिथंच आम्ही सगळ्यांनी घेतलं, ते वस्तू घेतल्या, सगळ्यांनी खायला घेतलं, मुलांनी सगळ्यांनी घेतलं. मग घेतलं आणि आम्ही फ्लॅटमध्ये बसलो. बसल्यानंतर मग तिथनं ज्यावेळी फ्लॅट चालू झाली त्यावेळी म्हणलं 1 तास 1.5 तासाचाच म्हटलं आपल्याला वेळ, म्हणजे तेवढ्यात जर बाहेर पडलो, आपल्या जसं आपण बाउंड्रीच्या आत आलो की सुटकेसा निश्वास सोडला, म्हणजे आपण जवळजवळ पोचले का झालो. सगळे मग पोचलो. मग आम्ही सगळे. माझं नाव समरजित सुनील बारगे, राहणार रुपरी. आम्ही टुरिस्ट होतो, तिथे फिरायला गेलेलो. आमचा 23 जणांचा ग्रुप होता. ग्रुपचं नाव मॉर्निंग ग्रुप होते आणि आम्ही फिरायसाठी गेलेलो. तिथं आम्ही पहिले 4-5 दिवस आम्ही खूप मज्जा केली, छान वाटलं, आम्ही मज्जा केलो खूप. पण शेवटी काय झालं, 6वा दिवस आणि 7वा दिवस मी झोपलेलो
आणि काय झालं, झोपेन एकदमच झोप फुटली आणि काय झालं, बॉम्ब फुटलेला. आम्ही पळत पळत खाली ग्राउंड फ्लोअरला गेलो. तिथं काय झालं, तिथं बॉम्ब जळत पडलेला. आम्ही सगळेजण भिलो, सगळेजण एकमेकाचा आधार घेऊन आम्ही कसं बसं राहिलो तिथे. त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटने म्हटले बाहेर त्यांनी जाऊ नका, आपल्या इथल्या गव्हर्नमेंटनं पण म्हटलं. आणि आम्ही शेवटच्या दिवशी आम्हाला काय वाटत नव्हतं आम्ही इकडे येईन, तरी पण काय झालं, आमच्या टूर मॅनेजरनं म्हणला, त्यांनी काय म्हणले, आता तुम्ही जावा, तुमची फ्लाईट आल्या. मग आम्ही काय केलं, 2 वाजता फ्लाईट बसलेलो. 1:45ला आमची फ्लाईट होती. आम्ही चेक इन तीन करून झालं. आमची फ्लाईटच 1 तास डिले झाली. मला तरी वाटत नव्हतं आमची फ्लाईट टेक ऑफ करेल, तरी पण झाले, चांगलं आहे. मुंबईमध्ये आल्यावर सगळ्यांनी घरातल्यानी फोन केलो, सगळ्यांनी आनंद झाला. थँक्यू. नाही त्या बिल्डिंगच्या समोरच एक 100-150 फुटाच्या अंतरावरती बॉम्ब पडला सकाळी 7 वाजता. सकाळी म्हणजे एकदम वातावरण शांत होतं, म्हणजे 7ला तर लोक उठायचे, दिवस उगायचा असतो. त्यावेळेला ते पडल्यानंतर नाही असं म्हणजे सगळे हडबडून जागी झाली आणि 5-6 बिल्डिंग मधील लोक सगळे खाली आली. जत्रच माणसं आली, 1000-1500-2000 माणसं गोळा झाली असतील. सगळ्यांना बघितलं, आम्ही पण त्या खिडकीतनं बघितलं. परत जाळ दिसत होता, परत पोलीस गाड्या आल्या, लगेच ॲम्ब्युलन्स आल्या, इजवलं. परत ते थांबल्यानंतर परत आणि त्या सरकारचं पण अभिनंदन करायला पाहिजे की ते म्हणजे असं आपल्यात जरा स्फोट झाला की गाड्या गावपर्यंत रस्त्यापर्यंत हे असं काही न करता त्यांचं रिटर्न ते होतं ते दिवसभर चालूच होतं. पण तर लोक भीतीमुळे कोण बाहेर जात नव्हती आणि बाहेर पर्यटक पण म्हणायची, बाहेर ते ड्रायव्हर लोक पण जरा भ्यायची. त्यामुळे मग आम्ही त्या दिवशी एक दिवस आम्ही लॉजवर बसून काढला. नंतर बाकीचे दुबई आम्ही फार सुंदर बघितली, फार एन्जॉय केला, एकदम मजा केली. शेवटचा दिवस तेवढा एक दिवस आपला जरा दुःखात गेला म्हणायचं, पण जायला गेला तर म्हणण्यापेक्षा बरं म्हणायचं. आणि आलो परत आपलं मायभूमीला आणि विमानावर जेव्हा बसलो, विमान ओढलं तेव्हा असा आनंद झाला की आता म्हटलं गेलो घरात, आता म्हटलं आता आपल्या मायभूमीत गेले. तर तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, जय महाराष्ट्र म्हणले, भारत माता की जय, सगळ्या घोषणा दिल्या. तिथनं मुंबईत उतरलं तर का मी आपल्या घरात आले का, मुंबईत मी सगळ्यांनी फोन केलं की आपल्या घरात आम्ही उतरलो, आता आलो घरी. घरातून 23 तारखेला संध्याकाळी निघालो. 24ला सकाळी आमचं फ्लाईट होतं दुबईसाठी. दुबईला आम्ही दुपारी पोहोचलो. गेल्यानंतर 4-5 दिवस खूप छानपैकी एन्जॉय केला, सगळे साईड सीन वगैरे पाहून झाले. त्यानंतर शनिवारी आम्ही दुपारी आम्हाला डेझर्ट सफारीला गेल्यानंतर कळालं की बॉम्ब हल्ले वगैरे झालेत. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही लॉजला आल्यानंतर परत जास्त वातावरण तापलेलं होतं. रविवारी तर आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही कुठं बाहेरही जायचं नाही. आम्ही रविवारचा आमचा प्रोग्राम बाहेरचा होता, पण आम्हाला कुठेही जाऊ दिले नाही लॉजून बाहेर. त्यानंतर मग एअरलाईन वगैरे सगळ्या बंद झाल्या होत्या. त्यानंतर मग सोमवारी आमची इतर तिथले त्यांची एअरलाईन चालू होते. त्या आम्हाला ते टूर मॅनेजर सांगितले तुमची एअरलाईन चालू आहे, तुम्ही जाऊ शकता. मग आम्हाला तिथं व्यवस्थित एअरपोर्ट अबुधाबीला आणलं आणि तिथून आम्ही इकडे सुखरूप असलो. दोन्ही गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं म्हणा, सगळ्यांचे तिथल्या गव्हर्नमेंटच्या सहकार्य व्यवस्थित अगदी सुखरूप आम्ही आलो. अजून काही आमच्या ते निम्मे लोक आहेत ते बी आता सगळे गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं वगैरे परत यावं हीच इच्छा आहे आमची. आम्ही दुबईला फिरायला गेलो होतो. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ब्लास्ट झाली. तर त्यानंतर आम्हाला इथलं आपत्कालीन व्यवस्थापन कोल्हापूर कलेक्टर ऑफिस डॉक्टर प्रसाद संकपाळे यांनी फोन केला. तिथे काय परिस्थिती आहे, तिथले काय वातावरण आहे, आम्हाला अपडेट सारखं कळवा. मला फोन नंबर त्यांनी दिला त्यांच्या प्रशासनाच्या सगळ्या कार्यालयाची. त्याला तुम्ही माहिती मी त्यांचं पासपोर्ट सगळ्यांचे परत ID सगळं प्रूफ त्यांना दिलं. ते परत सारखं वरच्यावर मला काय अडचण आहे काय अडचण आहे काय, तर काय मी सांगतो म्हटलं तुम्हाला. त्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईटच होती ना, मग त्या दुबई ते अबुधाबीला त्याला सरकार म्हणजे भरपूर सहकार्य केलं आपल्याला. कारण तिथं नेस तर पूर्ण सिक्युरिटी, विमान देखील सिक्युरिटी त्यांनी सोडलं. त्यानंतर मग त्या आपलं म्हणजे आमच्या देशात तुम्हाला त्रास झाला त्यामुळे त्यांनी सॉरी बोलले आपल्याला. आणि त्यानंतर आम्हाला गिफ्ट म्हणून त्यांचं 25,000चं औषध दिलं, म्हणजे एन्जॉय करा म्हणून तिथं तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही सुखरूप तिथं गावापर्यंत पोहोचलो. आणि एवढं माझं विनंती आहे, आता एक आपला ग्रुप 23 जण अडकलेला आहे तिथं. तो आता घोडावतने विमान फ्लाईट सोडली आता अपडेट आताच्या
ते पण वापस परत यायलाय, ते फ्लाईटमध्ये बसलेत, तो पण ग्रुप वापस सुखरूप येत आहे. ए1 वाल्याने मला फोन आता केलता, तो पण ग्रुप वापस सुखरूप येत आहे. तुम्ही ते काय काळजी करू नका म्हणाले. राहिलेले आमचे नेगडेवाडीचे पाहुणे आहेत, त्यांचा फोन आता चालू आहे. ते नेगडेवाडीतली थोडी लोक तिथं अडकलेत, ते बी शासनात त्यांना ते वैयक्तिक लोक गेलेत, कुठल्या टूर मार्फत गेले नाहीत. ते शासनाने त्यांच्या जरा लक्ष द्यावं ही तुमच्या माध्यमातून शासनाला, भारत सरकारला, इथल्या कलेक्टर ऑफिसला विनंती करतो. माननीय खासदार दहिशर महाराष्ट्राने पण वैयक्तिक बोललोय आता, तर ते म्हणजे ठीक आहे लक्ष घालतो म्हणून सांगितले त्याने. तर ते तुम्ही पण हे अपडेट घ्या वरच्यावर त्यांच्याकडून. ठीक आहे. माझं नाव प्रकाश जाधव, राहणार पट्टणकोडली. मी व हुपरीचे 21 जण असे 23 जण आम्ही दुबईला फिरण्यासाठी 23 फेब्रुवारी 2026 हुपरीहून बस करून मुंबई एअरपोर्टला आम्ही गेलो. तिथून आमची विमान होती दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी 24 फेब्रुवारीला आम्ही मुंबईहून दुबईला पोहोचल्यानंतर हॉटेल 7 सीज मध्ये आम्ही पहिला स्टे केला. त्या दिवशी संध्याकाळी मी क्रूजचा आस्वाद घेतला. असं बुधवारी बुर्ज खलिफाचा आस्वाद घेतला, एन्जॉय केला. 4 दिवस आम्ही निवांत एन्जॉय भरपूर केला. शनिवारी मात्र दुपारी आम्ही शॉपिंग करून आलो आणि शॉपिंग नंतर आमची डेझर्ट सफारी होती. डेझर्ट सफारीला जाताना आम्हाला एक मेसेज गाडीत असा आला की अबुधाबीच्या पुढे बॉम्ब हल्ला झालेला आहे. आम्ही ड्रायव्हरला विचारलं असतं, ड्रायव्हर म्हणला तसं काही झालेलं नाही. म्हणजे आम्हाला भीती निर्माण होऊ नये, आम्ही परत जाऊ नये म्हणून त्याचं बोलण्याचा ओक्तिव आम्हाला जाणवलंच. खरं झालेलं होतं असं आम्हाला जाणवलेलं. त्यानंतर आम्ही डेझर्ट सफारी केली. नंतर नाईट शो होता, नाईट शो तिथला झाला, जेवण केलं आणि बाहेर जाऊ आलो तेव्हा लक्षात आलं की तो ड्रायव्हर तिथनं गेलाय. त्यानंतर दुसरा ड्रायव्हर आला. तो ड्रायव्हर म्हणला की फार्म जुमेरा इथे तो ड्रायव्हर होतो आणि तिथं हल्ला झालाय, त्यामुळे तो ड्रायव्हर परत गेलाय. त्यानंतर आम्ही त्या गाडीत बसलो आणि दुसरा हल्ला म्हणलं आम्हाला जरा हेच वाटलं. तरी पण रस्त्यावर एवढी होती की तेवढं काय भीतीच निर्माण वाटलं नाही. मग त्या दिवशी जाऊन आम्ही हॉटेलला स्टे केला. रात्री खरं 12 वाजता परत आम्हाला अलर्ट मेसेज आली की तुम्ही अजिबात बाहेर पडू नका, काचेपासून लांब राहा, हल्ले चालू आहेत असं जाणवलं. मग आम्ही त्या दिवशी झोपलो. सकाळी परत उठल्यानंतर आम्ही 7 वाजता वरती जिमसाठी गेलेलो. त्यानंतर आम्हाला एक मोठा असा आवाज आल्यानंतर काचेतून बाहेर बैठलं तर तिथं पक्षी पूर्ण उडलेले. खरं आम्ही एका बाजूला बैठलो, खरं तो बॉम्ब पडलेला दुसऱ्या बाजूला, त्यामुळे लक्षात आलं नाही. थोड्या वेळानं जेव्हा आम्ही जिम मधून बाहेर पडतो एक मुलगा आला आणि म्हणला इथं बॉम्ब पडला. तिथं 4-5 माणसं इकडे तिकडे पळती नव्हती. तिथून आम्ही वरून खाली आलो हॉटेलच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलो, मात्र तिथं मॅनेजर म्हणला बाहेरच नाही. तिथं त्यांनी म्हणले की हॉटेलच्या पुढे पण पडला आणि एकटा म्हणला की हॉटेलची दाबाजला. अक्षरशः आमच्या अवतीभोवती 3 बॉम्ब सकाळी 7ला हे पडलेले ड्रोन. त्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र होऊन सगळ्यांनी त्या दिवशीचं आमचं नियोजन सीवडला जायचे होते, ते आम्ही सगळ्यांनी कॅन्सल केले. मॅनेजर म्हणतो तुमच्या जबाबदारीवर, मग कुणी रिस्क येणार त्यानंतर आम्ही तिथेच राहिलो. 12 वाजता ज्यावेळी आम्ही जेवायसाठी बाहेर पडलो त्यानंतर आणि आम्हाला 500 मीटर अंतरावर एका बिल्डिंगवर मात्र हा पडलेला ड्रोन, तिथून मात्र धूर जोरात दिसत होता. आम्ही जेवून आलो तेव्हा आणि जरा थोडी भीती निर्माण झाली. येऊन थोडी विश्रांती घेतो तोपर्यंत आणि 3 वाजता आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे अक्षरशः देव पाठीशी म्हणून आमच्या हॉटेलच्या आसपास पडत होता. आमच्या हॉटेलवर पडला नाही, त्यामुळे आम्ही आज सुखरूप आलोय. त्यानंतर त्या दिवशीच्या फ्लाईट पूर्ण रद्द झाल्या. मग आम्हाला आमचं तर तिकीट सोमवारच होतं. काय होतंय काय नाही आम्हाला दुगदुग लागलेली. सोमवारी तिकीट आमचं होतंय काय नाही आणि किती दिवस राहायला लागतंय. सोमवारी सकाळी उठलो, नंतर 9 वाजता टूरमॅनची चर्चा नंतर लक्षात आलं की आमची फ्लाईट आहे, म्हणजे देव आमच्या पाठीशी होता, त्यामुळे आमची फ्लाईट त्या दिवशी कॅन्सल झाली होती. आम्ही दुबईहून अबुधाबीला आमची फ्लाईट असल्यामुळे बस करून आम्ही अबुधाबीला गेलो. त्यानंतर आम्ही ह्याच्यात विमानमध्ये बसलो. ज्यावेळी बसलो त्यावेळी सुटकेचा निश्वास घेतला व भारतात आलो 100% आम्ही हे झालो निवांत. काय परिस्थिती होती तुमच्या समोरच तिथे त्या ठिकाणी तुमच्या हॉटेल समोर बॉम्ब पडलेले होते? बॉम्ब पडलेला म्हणजे अचानक झोपून उठल्यानंतर आवाज आला मोठा, थाड असं वाटलं काहीतरी पडलं, पण मी काही बघितलं नाही कारण की मी आत होते, बाहेर मी एकटी होते. त्यांनी गेलते वरती, मिस्टर माझ्या वरती गेलते जिमला व्यायाम करण्यासाठी, त्यांना आवड आहे त्याची म्हणून. पण आवाज पडला धाड असं जोरात, एकदम भीती वाटायला लागली, अंग कापायला काहीतरी झालंय असं समजलं. आणि नंतर सगळी माणसं पडलेली, आवाज झाड वगैरे दिसायला लागला खिडकीतून बघितल्यानंतर, त्यामुळे भीती वाटायला लागली जास्त. आणि त्या दिवशी भीती वाटायला लागली. सगळे एकत्र आल्यानंतर एक दुसऱ्यांना सांगत होतो आपण पोहोचतोय घरी, आपण कुणाचं वाईट केलं नाही, आपण घरी पोहोचणार, नक्की पोहोचणार, आपल्या देव आपल्या पाठीशी आहे. पण मनात भीती होती की मुलांना भेटायची, घराकडे यायची ओढ पण होती भरपूर. देव करो फ्लॅट लवकर चालू होते, आम्हाला पोहोचू दे, हेच प्रार्थना करत होतो आम्ही. आणि ते झालं तसं, देवानं ऐकली आमची प्रार्थना. कोणाचा आशीर्वाद मिळाले आम्हाला भरपूर, काहीतरी पुण्य केलं असेल त्याचं फळ मिळालं.
सगळं झालं आणि व्यवस्थित सुखरूप पोहोचलो. फ्लॅटमध्ये बसल्यानंतर जरासा आनंद झाला आणि आपल्या मुंबईत आल्यानंतर भरपूर आनंद झाला की आता आम्ही पोहोचलो घरी. आणि आपल्या मायभूमीत आल्यानंतर भरपूरही आनंद झाला. घरी मुलांना बघितल्यानंतर जास्त आनंद झाला. त्यामुळं देवाचे आभार आणि सगळ्यांचे आभार. ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांचे बी आभार आणि ज्यांनी वाट पाहिली त्यांचे बी आभार. सगळ्यांचे देवाचे. आता बाकी राहिलेले तेवढे ते 13 जण आहेत आमच्याबरोबर. त्यांनी 6 दिवस आमच्याबरोबर एन्जॉय केलं आणि 7व्या दिवशी दुःखातही साथ दिली त्यांनी एकमेकांना. पण त्यांना तेवढं घरी आणावं भारत सरकारनं, बस एवढंच, बाकी नाही. मी सविता जाधव, पट्टणकोडेलीहून दुबईला निघालो होतो आम्ही फिरण्यासाठी. सोमवारी 4-5 दिवस खूप एन्जॉय केली, फिरलं. अबुधाबी, बुर्ज खलिफा हे सगळं बघितलं. आणि रविवारी सकाळी आम्ही आणि बाहेर फिरण्यासाठी जाणार होतो. त्यावेळेला तिथं आमच्या हॉटेलच्या समोरच बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे सगळ्या महिला घाबरून आम्ही हॉटेलच्या बाहेर गेलो. बाहेर जाण्यासाठी आम्हाला पोलिसांनी सांगितलं बाहेर जाऊ नका, भीतीचं वातावरण आहे, हे सर्व सांगितलं सगळ्यांनी. आणि राहणार पट्टणकोडली. मी माझी फॅमिली हुपरीतले 21 जण असा आम्ही 23 जण सोमवारी इथून दुबईसाठी फिरण्यासाठी आम्ही हुपरीहून निघालो. मुंबई एअरपोर्टवरून संध्याकाळी बसून आम्ही सकाळी तिथं दुबईमध्ये पोचलो दुपारी 1च्या दरम्यान. त्यानंतर आम्ही त्या दिवशी हॉटेलला पहिला हॉटेल 7 सीज म्हणून तिथं स्टे केला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही क्रूजचा एन्जॉय केला. असं मंगळवारी एन्जॉय केला, बुधवारी केला, गुरुवारी एन्जॉय केला. शुक्रवार पण आम्ही असं बुर्ज खलिफा बघितला, तिथली बाकीचे बाग ते बघितल्या. शनिवारी आम्ही शॉपिंग केली व दुपारच्या वेळेत आम्ही डेझर्ट सफारीसाठी गेलो. जाता जाता आम्हाला गाडीत असा मेसेज आला की अबुधाबीच्या जवळ हल्ला झालेला आहे इराणकडून. मग आम्ही ड्रायव्हरला विचारलं, ड्रायव्हर म्हणला तसं काय झालं नाही, म्हणजे आम्हाला भीती होऊ नये म्हणून ड्रायव्हरनं सांगितलं असेल असं आम्हाला वाटलं. मग आम्ही पण तसं पुढे गेलो, डेझर्ट सपाटी केली. मग नाईट शो असतो तिथे गेलो आम्ही परत. तिथं नाईट शो झाला, तिथं जेवण केलं. तिथून जेव्हा बाहेर येणार तेव्हा आमची गाडी गेलेली होती, तिथे दुसरा ड्रायव्हर आणि दुसरी गाडी आली होती. त्यावेळी ड्रायव्हर म्हणला आमच्या गाडीत बसा. मग आम्ही त्याला विचारलं तो कुठे गेला, तर तो पाम जुमेरा म्हणून आहे त्या ठिकाणी हल्ला झाला आणि तो तिथं राहते, त्यामुळे तो परत गेला नाही. मग आम्ही 2 हल्ले म्हणलं आम्हाला जरासं धक्का बसल्यागत झालाच. त्यातनं आम्ही मग तसं गाडीत बसलो आलो. मग ते ड्रायव्हर कंटिन्यू त्यांच्या घरच्या नातेवाईकांना त्यांनी फोन लावत होता, घराच्या बाहेर थांबा, घरात थांबू नका, लक्ष द्या कुठं काय होतंय, सुरक्षा घ्या. मग आम्हाला जरासं भीती निर्माण तशी झाली. मग तरी पण आम्ही गाड्या वाहतूक बघता आम्हाला तसं वाटलं नाही. आम्ही जाऊन हॉटेलला स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, नेहमीप्रमाणे साला मी आणि आमचे दोस्त वरती जिमला गेलो, बाकीची फॅमिली खालीच होती. वरती गेलो आणि अर्ध्या तासात म्हणजे एक मोठा आवाज आला. आम्हाला काचेतून बाहेरचं सगळं दिसून येऊन पक्षी बसलेले सगळे उडाले. आम्ही बाहेर बैठलो, एका बाजूला बैठलो, खरं ते झालेलं दुसऱ्या बाजूला. त्यामुळे आम्हाला तिथं काय वाटलं नाही, लांब झाला असेल, आम्ही दुर्लक्ष केलो. त्यानंतर 10 मिनिटांनी बाहेर पडताना तिथे एकटा दुसरा आला आणि तो म्हणला इथं समोरच ॲक्सिडेंट झाला, हल्ला झाला. मग ते बघतोय तर लोक तिथं 4-5 धावपळ करत होती तिथं झालेला. मग आम्ही तिथून झालदिशान खाली आलो. रूमवरून आम्ही खाली गेटवर येताना हॉटेलच्या बाहेर येणार होतो, तेव्हा हॉटेलवाने आम्हाला अडवलं, कारण का हॉटेलच्या समोरच झाला. तेव्हा तिथली पोलीस यंत्रणा सगळी आलेली होती. म्हणजे त्यानंतर आणि एकटा आला की म्हणला त्या बाजूला एक झाला. अक्षरशः सकाळी 7च्या दरम्यान 3 जागी ड्रोन पाडले गेले डिफेन्स सिस्टीमनं. फक्त त्याचा कचरा असल्यामुळे आवाज जोरात होता, खरं कुणालाही जीवितहानी झाली नाही त्यातून. मग आम्ही त्या दिवशी आमचा जो प्रवास होता त्या दिवशीचा पूर्ण थांबवला गेला. हॉटेलमधून न बाहेर पडण्याच्या सूचना पण आल्या. तरी पण आम्ही हॉटेलमधून बघत होतो 50% तिथलं सगळं सुरळीत चालू होतं, वाहनं ये जाय होते. त्या दिवशी दुपारी 12 वाजता आम्ही बाहेर जेवण्यासाठी पडलो. त्यावेळी आणि गाडीतून आम्हाला तिथून एक 500 ते 700 मीटरवर बिल्डिंगवरच हा ड्रोन पडलेला, त्याचा धूर पूर्ण दिसत होता. जेवून आम्ही आलो. आम्हाला त्यानंतर आणि जरा भीती निर्माण झाली आणि येऊन झोपलेलो. असं झोपतात 3 वाजता परत आणि आमच्या हॉटेलच्या पाठीमागे परत एका बिल्डिंगवर हे झाला. तिथून आणि धूर आवाज जोरात आला. मग त्या दिवशी बाकीची सगळीच बऱ्यापैकी भिलेली म्हणा. मग त्या दिवशी जी आमच्याबरोबर आणि होती कोल्हापूरवाली, त्यांची फ्लाईट कॅन्सल झाली. मग आमची म्हणला टूर मॅनेजर बघूया तुमचं काय होतं आहे. मग ती तिथंच राहिली. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. सकाळी उठल्यानंतर आम्हाला कळालं की आमची तर फ्लाईट आहे नेहमीबरोबर. आमची सोमवारी येण्याची फ्लाईट होती, ती अबुधाबीतून ती फ्लाईट आहे. मग आम्ही तिथून हॉटेलला नाश्ता तीन करून आम्ही अबुधाबीला आलो. अबुधाबीतून आम्ही फ्लाईटला बसलो. आम्ही सुटकेचा निश्वास घेतलो. सर्वांनी फ्लाईटमध्ये जेव्हा विमान उडवलं तर टाळ्या वाजवल्या. भारतात आल्यावर परत टाळ्या वाजवून जय श्रीराम गणेश जय श्री गणेश म्हणले, देवाचा आभार मानले आणि सुटकेचा निश्वास घेतला. अशा प्रकारे काय सांगाल तुम्ही जी काही हुपरीहून शिवसिद्ध न्यूजसाठी राजकुमार शिंदे.